नमस्कार, वेलकम बॅक टू आरोहन लाईफस्टाईल. हा वीकेंड खूप खास आहे कारण आम्ही गेलो होतो एक वेगळाच अनुभव घेण्यासाठी कॅनडाच्या आफ्रिकन लायन सफारीमध्ये. तर चला बघूया कॅनडाची लायन सफारी. सफारीचे तिकीट्स आम्ही ऑनलाईनच बुक केले होते, त्यामुळे आमचे तिकीट गेटवर चेक झाले आणि आम्हाला एक छान मॅप मिळाला. नंतर आतमध्ये गेल्यावर आरोहला मिळाले त्याचे फ्रेंड्स पण आज आले होते इकडे. आम्ही सोबतच प्लॅन केला होता. नंतर सफारीची सुरुवात झाली एक मस्त बस राईडने. बसमध्ये बसताच आरोह आणि त्याच्या फ्रेंड्सची मस्ती चालू झाली. ॲनिमल्स कमी बघितले आणि मस्तीच खूप केली. तर सफारीची सुरुवात झाली होती. आता बघूया जंगलाचा राजा कधी भेटतो आहे. तर बघा समोरच जंगलाचा राजा आहे, किती शांत पण रौद्र. इथं फक्त सिंहच नाही तर अनेक प्राणी त्यांच्या निसर्गात रमले होते. आरोहचे हे खऱ्या जंगलातील पहिलंच सफर होतं. आरोहला खूप एक्साइटमेंट होती. तो छान बघत होता सगळे ॲनिमल, पण मध्ये मध्ये मस्ती पण तेवढीच चालू होती फ्रेंड्ससोबत. नंतर आम्ही बघितला चित्ता. तर चित्ता छान इकडे तिकडे फिरत होता. बहुतेक चित्ताला भूक लागली असावी. सिंह शांतपणे बसला होता, पण त्याचं अस्तित्व जाणवत होतं. अगदी जंगलाचा राजा म्हणावं तसं शांत बसला होता तो आज. नंतर आम्हाला दिसल्या आपल्या इंडियाच्या गायी. तर इथं गायी पण होत्या या जंगलामध्ये. आणि नंतर बघितले आम्ही थोडे मंकी. तर मंकीचं वेगळंच काहीतरी चालू होतं तिथं, एकमेकांच्या डोक्यामध्ये बघणं. आता इथं काही मंकी खेळत होते बाकीचे. आरोह पण त्यांना छान बघत होता. आरोहचं तर हे पहिलीच जंगल सफर होती, त्यामुळे त्याला खूप एक्साइटमेंट होती. तो छान बघत होता. नंतर अचानक दिसलं एक भलं मोठं बायसन. त्याचा भारदस्त आवाज आणि लुक्स एकदम भारी होतं. आणि मग आले आमच्या समोर झेब्रा. काळे पांढरे पट्टे आणि राजेशाही चाल. वाटत होतं की हे सफारी रॅम्प चालू आहे. छान झेब्रा छान होते. नंतर आम्हाला दिसले जिराफ. तर जवळून जिराफ बघणं ही खरंच एक अनुभव होता. त्यांची उंची, मस्त हलके हलके चालणं आणि मोठ्या डोळ्यांनी पाहणं एवढं सुंदर की नजर हटेना. खूप छान होते हे जिराफ. खूप उंच आणि दिसायला पण खूप मस्त. नंतर आम्हाला दिसले कांगारू. छान इकडे तिकडे उड्या मारत होते. नंतर आम्ही बघितला हरणांचा एक गट. एकदम शांत आणि नजरेतलं निरागसपण. काही हरणं तर अगदी जवळ आली होती. आरोह अगदी हसत होता. नंतर आमची बस राईड संपली आणि आम्ही खाली उतरलो बसमधून आणि थोडं खाणं झालं. थोडा वेळ बसलो. छान लॉनमध्ये बसलो होतो थोडा वेळ. नंतर पोरांनी थोडी मस्ती केली आणि थोडा वेळ बसून झालं की आम्ही गेलो एका मस्त पाण्याच्या प्ले झोनमध्ये. इथं मुलांना पाण्यात खेळण्यासाठी खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. जसं की स्लाईड होती आणि नंतर वॉटर गन होत्या. झोके होते छोट्या छोट्या मुलांसाठी. अशा स्लाईड होत्या पाण्यात येण्यासाठी. आरोह पण या स्लाईडवरून आला होता, पण त्याला नंतर भीती वाटत होती, त्यामुळे तो एकदा स्लाईड खेळला. नंतर तिकडे पाण्यामध्ये धावत होता. आरोहने तर फवाऱ्यात धावत धावत इतकी मज्जा केली की त्याच्या आनंदात आम्ही पण भिजून गेलो होतो. आरोहने पाण्यात खूप उड्या मारल्या. फवारे बघून खूप खुश झाला होता तो. त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं. तर आम्ही त्याला म्हणत होतो बस झाला आता आरोह, खूप थकला तू. तरी पण तो ऐकायलाच तयार नाही. तर त्याला पाण्यात खूप खेळायला आवडत होतं. तो खूप वेळ खेळला. 2 तास तर इथंच घालवले त्याने. आरोहच्या कधी पाण्यात
उड्या, तर कधी पाठीवरून पाणी, त्याचं ते बेधुंद हसणं, अगदी लहानपणीचा आनंद. थंड पाण्याच्या तडातड थेंबांमध्ये खेळताना आरोह इतका इम्प्रेस होता की त्याला आजूबाजूचं काहीही जाणवत नव्हतं. कॅनडामध्ये हे वॉटर प्ले झोन इतके सेफ आणि स्वच्छ असतात आणि पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर होतं आणि मुलांसाठी परफेक्ट डेप्थ होती. तर आरोह कधी पाण्याखालच्या झऱ्यामध्ये धावत होता, तर कधी स्लाईडवरून घसरत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप प्राइसलेस होते. त्या पाण्याच्या थेंबासोबत आमच्या पण आठवणी तयार होत होत्या. छोट्या छोट्या आनंदामधला मोठा आनंद होता हा. तर आरोह तर पाण्यात शिरला आणि यायचं नावच घेत नव्हता. नंतर त्याला आम्ही बाहेर काढलं. त्याला तर कळत नव्हतं तो थकला आहे, पण आम्हाला कळलं होतं की तो किती थकला आहे, कारण कंटिन्यू 2 तास तो पाण्यामध्ये खेळत होता. त्याला जबरदस्ती आम्ही पाण्यामधून काढलं, त्याला छान पुसून वगैरे घेतलं, चेंज केले त्याचे कपडे. पाण्यामध्ये एवढं खेळून एवढं थकल्यावर तरीसुद्धा आरोहला जायचं होतं प्लेग्राऊंडला. त्याला साईडलाच एक प्लेग्राऊंड होतं, तिथं छान स्लाईड होत्या. तर आम्ही तिथं गेलो. नंतर तिथं पण असं छोटंसं पार्क होतं, काही स्लाईड होत्या. स्लाईडवरून खाली, पुन्हा वर आणि पुन्हा खाली. थकणं काय असतं त्याला माहितीच नाही. स्लाईडवरून घसरताना आरोहचा खळखळाट. हां, खरंच याचं बालपण खरंच किती सुंदर आहे. नंतर आरोह इथं पण बराच वेळ खेळत होता. त्याला तर इथून निघावंसंच वाटत नव्हतं. एवढा थकल्यावर सुद्धा तो इथं खेळत होता. तर ही आफ्रिकन लायन सफारी मुलांसाठी खरंच खूप छान आहे. मुलं खूप एन्जॉय करतात इथं. आणि विशेष म्हणजे इथं मुलांना खेळण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत. पाण्याचा तर एक ऑप्शन खूपच छान आहे इथं. इथून पण आरोह निघता निघेना, पण त्याला कसं बसं काढलं. आणि नंतर आम्ही गेलो छान बर्ड्स एरियामध्ये. तर आम्ही थोड्या ईगल वगैरे बघितल्या. तिथं ईगल होत्या छान, त्या बघितल्या. हे बघा किती छान ईगल आहेत. अशा वेगवेगळे बर्ड्स होते इथं. बर्ड्स बघून झाल्यावर पुढे आम्ही घेतली एक मस्त ट्रेन राईड. तर आम्ही इथं ट्रेनच्या लाईनमध्ये आलो होतो. तर इथं पण खूप गर्दी होती, पण लगेच नंबर लागत होता. नंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आरूचं चालू झालं चुकचुक म्हणत आरोहने सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांना हात हलवून हाय केलं. नंतर आमची ट्रेन निघाली, मस्त राईड झाली. ट्रेनमध्ये पण आरोहने खूप एन्जॉय केला. नंतर ट्रेनमधून उतरल्यावर आम्ही बघितला एक मस्त मोठा साप. आणि तो साप असं ती घेऊन उभी होती, दाखवत होती सगळ्यांना. नंतर आम्ही बघितला मस्त क्यूट क्यूट ससे. तर इथं एक ससा आतमध्ये झोपला होता आणि एक बाहेर मस्त त्याचं खाणं चालू होतं. नंतर आम्ही पण आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि आम्ही निघालो होतो आता एलिफंट बघायला. तर आरोहची रस्त्यात पण मस्ती चालूच होती. किती खेळतो हा मुलगा काय माहिती, आज कधी थकतो तर. आज तर थकायचं नावच नव्हतं, कारण फ्रेंड्स पण सोबत होते, त्यामुळे मस्तीची तर काय अनलिमिटेड चालू होती मस्ती. नंतर आरोहला दिसला एका ठिकाणी वॉटरफॉल. तर त्याचं चालू होतं, पप्पा मला त्या वॉटरफॉलमध्ये जायचं आहे, मला हात लावायचा आहे त्याला.
पण नंतर आम्ही त्याला इकडे घेऊन आलो तर इथं असे मध्ये मध्ये असे फवारे लावले होते. गरम होत होतं त्यामुळे मध्ये मध्ये असे छोटे छोटे थंड पाण्याचे फवारे लावले होते. ते ओलं नव्हतं होत, फक्त छान थंडावा मिळत होता त्याने. आणि नंतर आला आमच्या समोर मस्त एलिफंट. दिवस संपता संपता आरोह इतका थकला की गाडीतच झोपून गेला आणि आमचं पण मन भरून आलं. एक सुंदर दिवस, मस्त आठवणी आणि भरपूर एन्जॉय. हाच होता आजचा एक लायन सफारी डे. तर तुम्हालाही हा सफारी राईड आवडला असेल तर लाईक करा आणि आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.